चौनेश्वर येथे मिरवणुकीदरम्यान उडवण्यात आलेल्या फटाक्यांमुळे भीषण आग लागून शेकडो एकर डोंगर परिसराला मोठा फटका बसला आहे। या आगीत मौल्यवान वनसंपदा, झाडे झुडपे, प्राणी व जैवविविधता जळून खाक झाली। तब्बल 2 दिवस चाललेल्या अथक प्रयत्नानंतर करंजखोप येथील युवकांच्या मदतीने ही आग अखेर आटोक्यात आली। ही घटना 2 दिवसापूर्वी घडली असून गावात एका कार्यक्रमाची मिरवणूक काढण्यात आली होती। मिरवणुकीदरम्यान फटाकडे उडवले गेले आणि त्याच्या ठिणग्यांमुळे जवळच्या सुक्या गवताने पेट घेतला। काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि डोंगरावर मोठ्या प्रमाणावर पसरली। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।